टोल वादाला विराम, सांगली पेठ रस्ता पूर्णत्वाकडे, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश, टोल मुक्तीसाठी गडकरींकडे धाव। सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोल आकारणीचा वाद सध्या बाजूला ठेवत अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला। जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि खासदार विशाल पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत टोल नाक्यासाठी राखीव ठेवलेल्या 500 मीटर कच्च्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले। दरम्यान हा रस्ता टोलमुक्त राहावा यासाठी खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने तसेच जिल्ह्यातील आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत। स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। सांगली पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166H वर प्रस्तावित टोल नाक्यासाठी जमिनीचे अधिग्रहण आवश्यक असून शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे। त्यामुळे 500 मीटरचा रस्ता अपूर्ण राहिला असून त्या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू आहे। तसेच शेती आणि स्थानिक व्यापारालाही मोठा फटका बसत आहे। खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत अवधूत, उपजिल्हाधिकारी विशाल यादव, अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, कार्यकारी अभियंता WD महाजन, सहाय्यक अभियंता बिराजदार, भूमी अभिलेख विभागाच्या ज्योती पाटील, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे निखिल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। खासदार पाटील यांनी स्पष्ट केले की सांगली पेठ हा तुलनेने कमी अंतराचा मार्ग असून तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निधीतून विकसित करण्यात आला आहे। त्यामुळे स्थानिक प्रवाशांवर अतिरिक्त टोलचा बोजा टाकण्याची गरज नाही। मुंबई, कोल्हापूर किंवा सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांकडून अन्य टोल नाक्यावर शुल्क घेतले जात असल्याने तुंग येथे नवीन टोल नाका उभारण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी नमूद केले। लोकांची गैरसोय होऊ नये हा आमचा प्राधान्यक्रम आहे। टोलबाबतचा अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल, मात्र रस्त्याचे काम थांबवणे योग्य नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले। दरम्यान स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून अपूर्ण रस्ता पूर्ण झाल्यास वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।